तर आपण पाहतोय हिंदी विरोधात आता ठाकरे बंधू एकत्र येत आहेत, हिंदी सक्ती विरोधात ठाकरे बंधू एकत्र येत आहेत आणि युतीसाठीचं जे पहिलं पाऊल हे आहे असं सुद्धा आता म्हणण्यास हरकत नाहीये। कारण निश्चितच गेल्या अनेक दिवसांपासून जी चर्चा सुरू होती त्या संदर्भात आता हे ट्विट करण्यात आलेलं आहे। या संदर्भात आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी मनसेचे नेते संदीप देशपांडे फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। संदीपजी, दोन्ही बंधू एकत्र या मोर्चामध्ये दिसतील का? मोर्चा एकच आहे मात्र दोन्ही बंधू एकत्र दिसतील का? मला वाटतं महाराष्ट्रातले सगळे मराठी प्रेमी या मोर्चामध्ये एकत्र दिसतील आणि याबाबत आम्ही पूर्णपणे 100% सकारात्मक आहोत आणि महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेचे आक्रमण परतून लावतील हा संदेश या एकाच मोर्चातनं जाणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने कालपासून सन्माननीय राजसाहेबांचं म्हणणं हेच होतं की एक मोर्चा आपण काढला पाहिजे या सगळ्या विरोधात आणि मराठी माणसाची एकत्रित ताकद दाखवली पाहिजे आणि त्याला सकारात्मक प्रतिसाद सगळ्यांकडनं मिळतोय। त्याबद्दल खरोखर मराठी माणूस म्हणून 100% आनंद वाटतोय। बरं संदीपजी, मात्र आता ज्या चर्चा सुरू होत्या दोन्ही बंधू एकत्र येणार त्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर हे युतीसाठीचं पहिलं पाऊल म्हणायचं का? मला असं वाटतं राजकीय युती करायची नाही करायची याचा निर्णय माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याच्या हातात नाही, त्याचा निर्णय दोन पक्षाचे नेते घेतील। पण आज मराठी भाषेवर जेव्हा त्याची गळचेपी करण्याचा प्रयत्न होईल तेव्हा ते आक्रमण आम्ही 100% मराठी माणसं म्हणून परतून लावू हा संदेश देशभर जाणं गरजेचं होतं, तो जाताना आता आपल्याला दिसतोय। निश्चितच धन्यवाद संदीपजी, तुम्ही आमच्यासोबत बातचीत केली आणि सविस्तर आपली भूमिका मांडली त्यासाठी।